तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो भूगोल विषय आहे, तर त्या भूगोल विषयामधलं प्रकरण क्रमांक 3 आहे, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, त्या स्वाध्यायाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे? अचूक पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे आपल्याला. तर ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग, तर या 4 पर्यायापैकी काय आहे? उच्चभूमीचा भूभाग आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्चभूमीचा आहे. तर याला असं अंडरलाईन करा. दरवेळी वाक्य पूर्ण लिहित चला. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा तर ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे त्याच्यातला, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ॲमेझॉन नदीचे जे खोरे आहे ते मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. ओके. त्याच्यानंतर ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. तर हे येणार त्रिभुज प्रदेश नाही. ओके. तर ही त्याच्या सगळ्याची उत्तर असणार आहे. आता त्याच्यातलं पुढे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. तर त्याचं अचूक उत्तर काय येणार? अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. त्याच्या पुढे आहे, अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे. तर इथे लिहायचं, अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. तर त्याच्यामध्ये पहिला आहे, भारत आणि ब्राझील यांच्या प्राकृतिक रचनेतील फरक. दोघांमधला फरक स्पष्ट करायचा. पहिला प्राकृतिक घटक घेतला पर्वत व उंच पर्वतरांगा. भारताच्या उत्तर हिमालय हा अतिशय अतिउंच अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतात अनेक पर्वत शिखरं आहेत, जसं की K2, कांचनगंगा. ब्राझीलमध्ये हिमालयासारखे अतिउंच आणि अर्वाचीन वली पर्वत नाहीत. त्यानंतर पठारी प्रदेश, भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात द्विकल्पीय प्राचीन पठार आहे, जो पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात ब्राझीलची उच्चभूमी आणि उत्तरेकडे गियान उच्चभूमी आहे, ज्यात मुख्यत्वे छिन्न भिन्न झालेला पठारी भाग आहे. त्यानंतर मैदानी प्रदेश, भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदान आहे, जे गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळानं बनलेलं आहे. ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदानाचा अभाव आहे. उत्तरेकडील ॲमेझॉन नदीचे खोरे आणि नैऋत्येकडील पेराग्वे नद्यांचा भाग एवढाच मैदानी प्रदेश मर्यादित आहे. किनारपट्टी, भारताला सुमारे 7,500 किमी लांबीचा पूर्व आणि पश्चिम किनारा अशी 2 मोठी किनारपट्टी लाभली आहे. तर ब्राझीलला सुमारे 7,400 किमी लांबीचा उत्तर पूर्व अशी सलग अटलांटिक महासागराची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यानंतर दलदलीचा प्रदेश, भारतात पूर्वेकडील सुंदरबनचा काही भाग सोडल्यास अंतर्गत भागात मोठा दलदलीचा प्रदेश नाही. ब्राझीलमध्ये जगातील सर्वात मोठ्या दलदलीच्या प्रदेशापैकी एक असलेला पॅन्टानल हा प्रदेश आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? भारतातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि पाण्याच्या शुद्धतेसाठी शासन आणि स्थानिक पातळीवर खालील उपाययोजना केल्या जात आहेत. पहिला आहे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP. शहरांमधील मैला पाणी आणि सांडपाणी नद्यांमध्ये थेट न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेले आहेत. राष्ट्रीय नदी संवर्धन योजना, केंद्र सरकारमधील नमामि गंगे आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजना यांसारखे मोठे प्रकल्प राबवून नद्यांची स्वच्छता, घाटांचे सुशोभीकरण आणि नदीपात्रांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. तिसरा आहे, औद्योगिक कचऱ्यावर निर्बंध. कारखान्यांमधून निघणारे रासायनिक आणि प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणे कायद्यानं बंधनकारक करण्यात आहे. नियम मोडणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई केली जात आहे. त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, नदीच्या पात्रात किंवा किनाऱ्यावर प्लास्टिक, धार्मिक साहित्य आणि इतर कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली असून ठिकठिकाणी कचरा कुंड्या आणि जाळ्या बसवलेल्या आहेत. 5वं, जनजागृती आणि वृक्षारोपण. नदी संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच नदीच्या कडेने होणाऱ्या जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी नदी किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. त्यानंतर पुढचं आहे, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये लिहा. भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. स्थान, हा मैदानी प्रदेश हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडील राजस्थान, पंजाब पासून पूर्वेकडील आसामपर्यंत विस्तीर्ण आहे. हे त्याचं स्थान झालं. गाळाचे संचयन, हा संपूर्ण मैदानी प्रदेश हिमालय व द्विकल्पीय नद्यांनी, उदाहरणार्थ गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा व त्याच्या उपनद्या नद्यांनी युगानुयुगांपासून वाहत आलेल्या सुपीक गाळाच्या संचयनापासून निर्माण झालेला आहे. याचे 2 प्रमुख भाग आहेत, पश्चिमी घाट, वाळवंट.
अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग हा थरचे वाळवंट किंवा मरुस्थली म्हणून ओळखला जातो. पंजाबचा मैदानी भागही याच पश्चिमेकडे येतो. पूर्व भाग गंगा ब्रह्मपुत्रा खोरं म्हणतात त्याला. अरवलीपासून पूर्वेकडील भाग गंगा नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. हा भाग अत्यंत सुपीक आहे आणि त्याचा उतार पूर्वेकडे आहे. त्यानंतर 14 आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मुखाशी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश झालेला आहे आणि त्याला सुंदरबन म्हटलं जातं. 5 मानवी वस्ती व शेतीसाठी पूरक सपाट भूभाग, सुपीक मृदा, पाण्याची मुबलक उपलब्धता यामुळे या प्रदेशात शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. परिणामी भारतातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेला हा प्रदेश आहे. त्याच्यानंतर पुढे लिहायचं आहे पॅन्टॅनल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारण काय. तर ब्राझीलमधला पॅन्टॅनल हा जगातील सर्वात मोठ्या दलदली प्रदेशापैकी एक आहे. येथे दलदल निर्माण होण्याची प्रमुख कारण खालीलप्रमाणे. पहिला आहे सकल आणि खोलगट भूभाग. पॅन्टॅनल हा एक अतिविस्तृत, उथळ आणि चहूबाजूंनी उच्च भूमीने वेढलेला खोलगट मैदानी प्रदेश आहे. त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशातून येणारे पाणी येथे साचून राहते. त्याच्यानंतर दुसरं नद्यांचे विस्तीर्ण जाळे. या प्रदेशातून पॅराग्वे नदी आणि तिच्या अनेक उपनद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येतो आणि नद्यांचे पाणी मैदानी भागात सर्वत्र पसरते. तिसरा आहे मुसळधार पाऊस. या प्रदेशात आणि त्याच्या आजूबाजूच्या उच्चभूमीच्या भागात दरवर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. हा पाऊस थेट सखल भागात येऊन मिळतो. चौथा आहे पाण्याचा संत निचरा. येथील जमिनीचा उतार अत्यंत मंद, खूप कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होत नाही. वर्षभरातील बरीच महिने हे पाणी जमिनीवर साठून राहिल्यामुळे या खंडांतर्गत भागात मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण होते. तर ही सगळी कारणं त्या दलदलीसाठी लिहायची आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासहित स्पष्ट करा. तर जलविभाजक म्हणजे काय. जो उंच डोंगराळ किंवा पर्वतीय भाग दोन नदी खोऱ्यांना एकमेकांपासून वेगळा करतो त्याला म्हणतात जलविभाजक. भारतातील प्रमुख जलविभाजक आहे पहिला आहे हिमालय पर्वत. हा भारताच्या उत्तर भागातील सर्वात मोठा जलविभाजक आहे. हा पर्वत सिंधू नदीचे खोरे आणि गंगा ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे यांना एकमेकांपासून वेगळा करतो. तसेच भारताच्या नद्या आणि मध्य आशियातील नद्यांमध्येही हा मुख्य जलविभाजक आहे. त्यानंतर अरवली पर्वत हा राजस्थानमधील प्रमुख जलविभाजक आहे. अरवली पर्वत पश्चिमेकडे वाहणाऱ्या उदाहरणार्थ लुना नदी व पूर्वेकडून वाहून गंगेला मिळणाऱ्या बनास चंबळ नद्यांच्या खोऱ्यात वेगळा करतो. तिसरा आहे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतरांगा. हे भारतातील मध्य भागातील महत्वाचे जलविभाग आहे. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमुळे उत्तर भारतातील गंगेचे खोरे आणि दक्षिण भारतातील नर्मदा तापी नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झालेली आढळतात. चौथा आहे पश्चिम घाट सह्याद्री. हा द्विकल्पीय भारतातील अत्यंत महत्वाचा प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाटामुळे पश्चिमेकडील अरबी समुद्राला मिळणाऱ्या वेगवान नद्या उदाहरणार्थ शास्त्री, वशिष्ठी, सावित्री आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या जसं की गोदावरी, कृष्णा, कावेरी यांची खोरी एकमेकांपासून वेगळी होतात. ओके. त्याच्या पुढे आहे प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा. ॲमेझॉन नदीचे खोरे. तर त्याचं स्थान आणि विस्तार आधी सांगूया. ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. हे खोरे ब्राझीलच्या उत्तर भागात असून त्यांचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे अटलांटिक महासागराकडे झालेला आहे. उगम आणि पाण्याचा विसर्ग. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर येतो. या नदीला पाण्याचा विसर्ग प्रचंड असून तो सुमारे घनमीटर प्रति सेकंद एवढा आहे. हवामान व वनस्पती. भूमध्य रेषेजवळ असल्यामुळे येथील हवामान वर्षभर उष्ण आणि दमट असते. येथे मुसळधार पाऊस पडतो. या प्रचंड पावसामुळे ॲमेझॉनच्या खोऱ्यात घनदाट विषुववृत्तीय वर्षावणी निर्माण झालेली आहे. तर मानवी वस्तीस अडथळे. या जंगलातील दुर्गमता, सतत पडणारा पाऊस, दलदलीमय जमीन आणि विषारी कीटक प्राणी यामुळे या प्रदेश मानवी वस्त्यांसाठी अतिशय प्रतिकूल व दुर्गम बनला आहे. त्यामुळे तिथे लोकसंख्या खूप विरळ आहे. दुसरा आहे हिमालय. त्याचं स्वरूप आणि स्थान. पहिल्यांदा हिमालय हा आशिया खंडातील आणि भारतातील प्रमुख अर्वाचीन पर्वत आहे. हा पर्वत भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिमेकडे जम्मू काश्मीर पासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. प्रमुख पर्वतरांगा. हिमालयात दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना एकमेकांना समांतर अशा 4 प्रमुख पर्वतरांगा आढळतात. पहिला आहे शिवालिक रांग, लघु हिमालय, बृहत हिमालय, हिमालयाच्या पलीकडील रांगा. ही सर्वात दक्षिणेकडील आणि सर्वात कमी उंचीची नवीन पर्वतरांग आहे. शिवलिक रांगेच्या उत्तरेकडील मध्य उंचीची रांग म्हणजे लघु हिमालय.
बृहद हिमालय, हिमाद्री म्हणतात त्याला, ही सर्वात उंच आणि वर्षभर बर्फाच्छादित असणारी प्रमुख पर्वतरांग आहे. हिमालया पलीकडील रांग याच्यामध्ये काराकोरम, लडाख, झास्कर या रांगांचा समावेश होतो. त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग, हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे 3 प्रादेशिक विभाग मानले जातात. पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर आणि हिमालय, मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय, पूर्व हिमालय, आसाम. तर हा पर्वत उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांपासून रक्षण करतो भारताचं हिमालय पर्वत, आणि भारताचा नैऋत्य मोसमी मान्सून वाऱ्यांना अडवून भारतात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो. हे त्याचं महत्व आहे. त्याच्यानंतर पुढचं जे टीप लिहायची आहे ती आहे ब्राझीलची किनारपट्टी. तर त्याचा लांबी आणि विस्तार ब्राझीलला सुमारे किलोमीटर, इथे तुम्ही थोडंसं पाठ्यपुस्तकामध्ये बघा, किमी लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे 2 भाग पडलेले आहेत. उत्तर किनारपट्टी, उत्तरेकडील आसामपासून ते पूर्वेकडील रिओ ग्रांदे दो नॉर्ते या प्रदेशाला उत्तर अटलांटिकची किनारपट्टी म्हणतात. या किनाऱ्याला ॲमेझॉन आणि तोकान्सन नद्या येऊन मिळतात. या भागात मारोज हे मोठे सागरी बेट तयार झालेले आहे. त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टी, रिओ ग्रांदे दो नॉर्ते पासून दक्षिण दिशेला पसरलेल्या किनाऱ्याला पूर्व किनारपट्टी म्हणतात. या किनाऱ्याला अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एकच मोठी अटलांटिक महासागराला मिळते. ही मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. वैशिष्ट्य काय याचं, पूर्व किनाऱ्यावरील अनेक ठिकाणी लांबपर्यंत पसरलेले वाळूचे पुळण, बीचेस आणि वालुकागिरी पाहायला मिळतात. काही भागांमध्ये प्रवाळ कट्टे आणि सागरी बेटे यामुळे किनाऱ्याचे रक्षण होते. आता पुढे आहे भारताचा द्विकल्पीय विभाग. याचा स्थान आणि विस्तार बघूया. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेला पसरलेल्या आणि हिंदी महासागराकडे निमुळत्या होत जाणाऱ्या विस्तीर्ण प्रदेशाला भारतीय द्वीपकल्प म्हणतात. या प्रदेशाला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. भूरूपे, या द्विकल्पीय भागात अनेक लहान मोठे डोंगर, पर्वतरांगा आणि पठारे आहेत. याच्या उत्तर भागात अरवली पर्वत आहे, हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. मध्य भागात विंध्य आणि सातपुडा या पर्वतरांगा आहेत. पठारी प्रदेश, द्वीपकल्पाच्या मध्य आणि दक्षिण भागात अनेक पठारे आहेत, ज्यामध्ये गाळाचे आणि लाव्हाचे दख्खनचे पठार सर्वात मोठे आणि महत्वाचे आहे. किनारपट्टीचे पर्वत, द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील पश्चिम सीमेवर पश्चिम घाट, सह्याद्री आणि पूर्व सीमेवर पूर्व घाट या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. पश्चिम घाट सलग व जास्त उंच आहे, तर पूर्व घाट छिन्न भिन्न व कमी उंचीचा आहे. त्याच्यानंतर अजरस्त कडा, स्थान आणि स्वरूप. अजरस्त कडा हा ब्राझीलमधील अत्यंत महत्त्वाचा आणि एक वैशिष्ट्यपूर्ण प्राकृतिक भाग आहे. ब्राझीलमधील उच्चभूमीची पूर्व बाजू या कड्यामुळे अतिशय तीव्र उताराची बनली आहे, ज्यामुळे या भागाला कड्याचे स्वरूप आलेले आहे. त्याचा विस्तार, हा कडा मुख्यत्वे साओ पालो पासून ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ब्राझीलचा दक्षिण पूर्व किनारपट्टीला समांतर अशा अत्यंत अरुंद क्षेत्रात दिसून येतो. येथे उच्चभूमीची उंची थेट समुद्राच्या पातळीवर अचानक कमी होते. हवामानावरील परिणाम, अजरस्त कड्याचा ब्राझीलच्या हवामानावर मोठा परिणाम होतो. दक्षिण पूर्व व्यापारी वारे या कड्यामुळे अडवले जातात, ज्यामुळे किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस पडतो. त्याच्यानंतर पुढे आहे अवर्षण चतुष्कोन. कडा ओलांडून पुढे गेलेले वारे कोरडे होतात, ज्यामुळे या कड्याच्या पलीकडे उच्चभूमीच्या अंतर्गत भागात अत्यंत कमी पाऊस पडतो आणि या कमी पावसाच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोश असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आहे भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही, त्याचं कारण काय? भूरचना आणि उतार, ब्राझीलचा बहुतांश भाग हा उच्चभूमीचा आणि विस्तीर्ण पठारांनी व्यापलेला आहे. या उच्चभूमीची उंची उत्तरेकडे आणि पूर्वेकडून हळूहळू कमी होत जाते. नद्यांचा उगम व दिशा, ब्राझीलमधील प्रमुख नद्यांचा उगम हा उच्चभूमीच्या भागात होतो. जमिनीच्या सर्वसाधारण उतारामुळे या नद्या मुख्यत्वे उत्तर आणि पूर्व दिशेने वाहतात. अँडीज पर्वतरांगा, ब्राझीलमध्ये पश्चिमेकडे दक्षिण अमेरिका खंडाची उच्च अँडीज पर्वतरांगा आहे, ज्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे तीव्र उतार तयार होतो. ब्राझीलमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा कोणताही नैसर्गिक, ओव्हरऑल आपण काय म्हणू शकतो, निष्कर्ष काढू शकतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा कोणताही नैसर्गिक उतार उपलब्ध नसल्यामुळे ब्राझीलमधील पश्चिम वाहिन्या नद्या आढळत नाहीत. सर्व नद्या शेवटी अटलांटिक महासागराला मिळतात. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. पश्चिम किनारपट्टीची वैशिष्ट्ये लिहूया. भारताची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा प्रामुख्याने खडक आणि खचलेला किनारा आहे.
पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या आकूड आणि तीव्र वेगाने वाहतात, ज्यामुळे त्याच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश न बनता खाड्या तयार होतात. हा किनारा अरुंद आहे. आता त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीची वैशिष्ट्य. पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयामुळे बनलेला उठावाचा किंवा संचयाचा किनारा म्हणून ओळखला जातो. पूर्व घाटावरून अंतर्गत भागातून येणाऱ्या मोठ्या नद्या, उदाहरणार्थ गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, संत गतीने वाहतात आणि आपल्यासोबत आणलेल्या गाळाचे संचयन करून विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश तयार करतात. हा किनारा तुलनेनं रुंद आहे. तर या परस्पर विरोधी म्हणजे एकमेकांच्या बरोबर विरुद्ध भौगोलिक व प्राकृतिक वैशिष्ट्यांमुळे भारताचा पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यांमध्ये मोठी विषमता आढळते. त्याच्यानंतर पुढचं आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. गाळाचे संचयन. भारताच्या पूर्व किनाऱ्यांवर वाहणाऱ्या नद्या म्हणजे त्याच्यामध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी स्वतःसोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात आणि किनाऱ्याजवळ त्यांचे संचयन करतात. उथळ समुद्र. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गाळाच्या संचयनामुळे पूर्व किनाऱ्यालगत समुद्र खूप उथळ झालेला आहे. बंदरांसाठी आवश्यक अटी. नैसर्गिक आणि सुरक्षित बंदरांसाठी समुद्राची खोली जास्त असणे आणि किनारा दंतूर असणं आवश्यक असतं, जेणेकरून मोठी जहाजे किनाऱ्यापर्यंत सहज येऊ शकते. निष्कर्ष काय काढू शकतो आपण? पूर्व किनाऱ्यावरील उथळ पार्श्वभूमी आणि संचयित मैदानी रचनेमुळे येथे जहाजांच्या वाहतुकीसाठी नैसर्गिक अनुकूलता लाभत नाही आणि म्हणूनच पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी असून कृत्रिमरित्या आपल्याला विकसित करावी लागतात. त्याच्यानंतर पुढे, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. लोकसंख्येची घनता. गंगा नदीचे खोरे हे भारतातील अत्यंत सुपीक आणि जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. याउलट ॲमेझॉन नदीचे खोरे प्रामुख्याने घनदाट विषुववृत्तीय वर्षावनांनी व्यापले असून तेथे मानवी वस्तीही विरळ आहे. औद्योगिकीकरण आणि शहरे. गंगा नदीच्या काठावर शेकडो मोठी शहरे, धार्मिक स्थळे आणि कारखाने वसलेले आहेत. त्यामुळे औद्योगिक सांडपाणी, मैला पाणी, कचरा थेट गंगेत मिसळतो. या उलट ॲमेझॉन खोऱ्यात अशा प्रकारचे मोठे नागरिकीकरण किंवा औद्योगिकीकरण झालेले नाही. नदीचा विसर्ग. ॲमेझॉन नदीच्या पाण्याचा विसर्ग जगात सर्वाधिक आहे. प्रचंड पाण्याच्या प्रभावामुळे कचरा आणि प्रदूषण काही प्रमाणात वाहून जाते व सौम्य होते. गंगेचा विसर्ग त्या तुलनेत फारच कमी आहे. पाण्याचा वापर. गंगा नदीच्या पाण्यावर कोट्यावधी लोकांचे पिण्याचे पाणी, शेती, दैनंदिन गरजा अवलंबून आहे. ॲमेझॉन पाण्याचा थेट वापरणारे लोक अतिशय कमी आहेत. तर निष्कर्ष काय काढू शकतो आपण याच्यातनं? प्रदूषण स्रोतांची अधिकता आणि त्यावर अवलंबून असणारी प्रचंड लोकसंख्या यामुळे ॲमेझॉनच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा थेट आणि गंभीर परिणाम जो आहे तो मानवी लोकजीवनावर जास्त प्रमाणात दिसून येतो, असं आपण लिहू शकतो. आता प्रश्न 5वा जो आहे तो अचूक गट ओळखा असा आहे. ब्राझीलमध्ये वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना प्राकृतिक रचनेचा क्रम, योग्य क्रम कुठला? वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना. तर तो योग्य जो क्रम आहे तो आहे पर्याय 2, गियान उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे आणि ब्राझीलची उच्चभूमी. स्पष्टीकरण. जर तुम्ही नकाशा बघितला तर ब्राझीलच्या नकाशाचा अभ्यास केला तर वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेकडे प्रवास करताना खालीलप्रमाणे भूरूपे एका पाठोपाठ एक येतात. गियान उच्चभूमी हा ब्राझीलचा अगदी उत्तरेला आणि वायव्य सरहद्दीला लागून आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे गियान उच्चभूमीला ओलांडून पुढे आल्यावर मध्य उत्तर प्रमाणात विस्तीर्ण असे ॲमेझॉनचे खोरे आहे. ब्राझील उच्चभूमी ॲमेझॉन खोऱ्याच्या दक्षिणेला आणि आग्नेयेकडे पसरलेला विस्तीर्ण पठारी भाग म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा अगदी योग्य भौगोलिक क्रम दर्शवतो. तर इथं आपला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय इथे पूर्ण होतोय. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा आहे पाठ त्याचा स्वाध्याय बघूया.